तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी वेबसाईटवर पुन्हा ऑप्शन आलेला आहे आणि लिंक सुरू झालेली आहे. वेबसाईट सुरू झालेली आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नव्हते त्या बहिणींची केवायसी चुकली होती आणि शासनाकडून आता फक्त त्याच बहिणींसाठी पुन्हा एकदा ई केवायसीची दुरुस्ती करण्याची संधी जी आहे ती शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. मग आता यामध्ये बघा, भरपूर लाडक्या बहिणींचे वेगवेगळे प्रश्न सुद्धा येत आहे की ई केवायसी कोणत्या बहिणी करू शकतात. ई केवायसी कोणत्या बहिणी करू शकतात? आधी आम्ही केवायसी केली होती, आता पुन्हा आम्हाला करता येईल का? किंवा मग आधी कधीच केवायसी केली नव्हती, कधीच आधार नंबर टाकून सबमिट केला नव्हता, तर आम्हाला केवायसी करता येते का? त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका जी आहे, अंगणवाडी सेविकांकडे काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्याकडे कागदपत्र दिले आहे, मग केवायसी पुन्हा करावी लागेल का? आणि ई केवायसी करत असताना बघा, लाडक्या बहिणींना ई केवायसी करत असताना अशा प्रकारचा पॉपअप येत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना ई केवायसी करत असताना अशा प्रकारचा पॉपअप येत आहे. यामध्ये सांगितलं जात आहे की तुमचा आधार क्रमांक ई केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. तुमचा आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. हा पॉपअप कशामुळे येत आहे आणि या 3-4 प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण स्पष्ट माहिती देणार आहे. पण भरपूर बहिणींना बघा, ई केवायसीची कधी वेबसाईट सापडत नाही, तर ई केवायसीची लिंक त्यांना मिळत नाही. काही बहिणींना ई केवायसी स्वतः करता येत नाही, तर तुमच्यासाठी एक बेस्ट अप्लिकेशन आहे. अशा बहिणींसाठी बेस्ट अप्लिकेशन आहे निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप. निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप ही अप्लिकेशन सर्व नागरिकांसाठी 100% सेफ आहे आणि प्ले स्टोअरवर व्हेरीफाईड सुद्धा आहे. या अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी साठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कागदपत्र वगैरे अपलोड करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी त्यांच्याकडून केवायसी करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला वेबसाईटची लिंक सापडत नसेल तर डायरेक्ट या लिंकवर अप्लिकेशनच्या आतमधून तुम्ही लिंकवर जाऊन ई केवायसी पूर्ण करू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या योजनांची माहिती, शेती संबंधित योजना किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनांची केवायसी करायची असेल, ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर या अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही करू शकता. तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील ठळक बातम्या आणि तुमच्या जिल्हा तालुक्यामध्ये सर्वात आधी येणाऱ्या सरकारी नोकरीची अपडेट तुम्हाला, खास करून लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा ही अप्लिकेशन खूप जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला ही अप्लिकेशन डाउनलोड करायची असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा, त्या ठिकाणी सर्च करा निमो ऑनलाईन सर्व्हिस ॲप. अप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करा, मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा आणि तुमचे जे काही ऑनलाईन काम आहे ते अप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही पूर्ण करू शकता. तर बघा, आता टॉपिकवर वापस येऊ. तर बघा, सर्वात पहिला प्रश्नाचं उत्तर, तर नवीन केवायसी करता येईल का? नवीन केवायसी करता येईल का? कधीच केवायसी केलेली नव्हती. जर तुम्ही यापूर्वी कधीच ई केवायसी केलेली नसेल, केली नाही तर मग चुकल्याचा विषय नाही. केली नसेल तर चुकली पण नसेल आणि त्यामुळे ई केवायसी न केल्यामुळे त्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर नवीन केवायसी करता येत नाही. नवीन केवायसी करता येत नाही. नवीन केवायसी करताना जर तुम्ही आधार क्रमांक टाकत असाल तर अशाच प्रकारे जे आहे ते ऑप्शन तुम्हाला दिसून येते. तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. त्याचप्रमाणे आधी केवायसी केलेली आहे, लाभ सुद्धा सुरू आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे आले, आधी केवायसी केलेली आहे, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे सुद्धा येत आहे. पण असं वाटते की केवायसी कदाचित चुकली असेल, मग नवीन केवायसी करता येते का? तर नाही. त्या बहिणींना सुद्धा नवीन केवायसी करता येत नाही. त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा मेसेज येत आहे की दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही. हा मेसेज कशामुळे येतो? कारण आता जी काही केवायसीची प्रोसेस वेबसाईटवर दिलेली आहे, फक्त त्याच बहिणींच्या याद्या केवायसी मध्ये टाकलेल्या आहे. कोणत्या बहिणींच्या? ज्या बहिणींची केवायसी आधी सबमिट झाली होती, सक्सेसफुल सबमिट झाली होती, पण केवायसी चुकली. मग केवायसी चुकल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते बंद झाले. त्या बहिणींच्या याद्या स्पेशल होत्या. फक्त त्याच बहिणींचे आधार क्रमांक, त्याच बहिणींचे आधार क्रमांक आताच्या वेबसाईटवर टाकलेले आहे. म्हणजे केवायसीच्या वेबसाईटवर तर त्याच बहिणींचे आधार क्रमांक या ठिकाणी ऍक्टिव्हेट केलेले आहे, ज्या बहिणींची केवायसी चुकल्यामुळे लाभ बंद झाला. नवीन केवायसी करायची असेल तरी पण तुम्ही केवायसी करू शकत नाही. तुम्हाला असाच मेसेज येईल. आणि तुम्ही आधी केवायसी केली असेल आणि तुमचा लाभ जर सुरू असेल तरी पण केवायसी करू शकत नाही, कारण तुमच्या आधार क्रमांक चुकलेल्या यादीमध्ये नाही, म्हणून तुम्हाला लाभ सुरू आहे. तुम्हाला समजलं असेल, तुमचा आधार क्रमांक चुकलेल्या लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये नाही, म्हणून तुमचा लाभ सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा केवायसी करता येत नाही किंवा केवायसी करू नका. केवायसी करण्याची गरज नाही. नवीन केवायसी करायची असेल तरी पण केवायसी करू शकत नाही, कारण आधी केवायसी केलीच नव्हती. त्यामुळे केवायसी चुकली पण नाही आणि सबमिट पण झाली नाही. त्यामुळे मग या ठिकाणी तुमच्या केवायसी मध्ये तुमचा आधार क्रमांक नाही. त्यामुळे ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली होती
त्याच बहिणींच्या याद्या नवीन केवायसी मध्ये ऍक्टिव्हेट आहेत, त्याच बहिणींना ओटीपी जातो, त्याच बहिणींचे दोन्ही प्रश्नाचे उत्तर देऊन केवायसी सक्सेसफुल सबमिट होते. दुसऱ्या कोणत्याच बहिणींची केवायसी होत नाही. आधार क्रमांक टाकल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो. लाभ बंद झाला तरच केवायसी होऊ शकते. केवायसी चुकली म्हणून जर लाभ बंद झाला तरच तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होऊ शकते, नाहीतर होऊ शकत नाही. आणि काही बहिणींचा प्रश्न होता की अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र दिलेलं आहे, तर ऑनलाईन केवायसी करावी लागेल का? अंगणवाडी ताई काही जिल्ह्यामध्ये कागदपत्र घेत आहे, काही जिल्ह्यामध्ये कागदपत्र घेत नाही. जरीही तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्र दिले असेल तरी पण तुम्ही ऑनलाईन ई-केवायसी सबमिट करा. कारण शासनाकडून ई-केवायसी ची लिंक दिलेली आहे, केवायसी करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. मग असं व्हायला नको की मग अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिले होते, मग ऑनलाईन केवायसी केली नव्हती, मग तिथे सुद्धा प्रॉब्लेम व्हायचा. त्यामुळे अंगणवाडी सेविका त्यांचं काम करतील. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या केवायसीची दुरुस्ती करा, तुमची केवायसी सबमिट करा. जरीही तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्र दिले असेल तरी पण. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.